रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन हे ब्रीद वाक्य घेऊन गेल्या 13 वर्षांपासून राज्यस्तरावर तर 8 वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या नाशिक विप्रो मॅरेथॉन या स्पर्धेला देशभरातील खेळाडूंकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता यंदा ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक ठरणार आहे, असा विश्वास विप्रोचे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला. रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक विप्रो मॅरेथॉन 2025 या स्पर्धेसंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी विप्रोच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी विप्रोचे सहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक प्राध्यापक डॉक्टर SK शिंदे, प्राध्यापक CD शिंदे, शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्कर ढोके, प्राध्यापक डॉक्टर K शिंदे, प्राध्यापक DD जाधव, प्राचार्य डॉक्टर SS काळे, प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी गवळी, प्राध्यापक हेमंत पाटील यांच्यासह विविध समित्यांचे प्रमुख सदस्य आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट ठाकरे यांनी सांगितले की नाशिक विप्रो मॅरेथॉन 2025च्या शुभारंभाची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यंदाची विप्रो मॅरेथॉन ही 9वी राष्ट्रीय व 14वी राज्यस्तरीय स्पर्धा असून रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी पहाटे 5:30 वाजता गंगापूर रोडवरील विप्रो मॅरेथॉन चौक येथून स्पर्धा सुरू होईल. गंगापूर रोडमार्गे धोडेगावपर्यंत आणि तिथून पुन्हा मॅरेथॉन चौक येथे समारोप असा स्पर्धेचा मार्ग असेल. प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू, ऑलिम्पिकपटू रेणुका यादव, राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरपाल यांची उपस्थिती असेल. नाशिक विप्रो मॅरेथॉन ही स्पर्धा सामाजिक एकता, तंदुरुस्ती आणि सामुदायिक भावनेला प्रोत्साहन देणार आहे. संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्ष 2014 पासून ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर होत आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विप्रो मॅरेथॉन हा एकमेव महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. 14वी राज्यस्तरीय मॅरेथॉन येत्या 12 जानेवारीला संपन्न होते आहे. मध्यंतरीचा एक करोनाचा 2-3 वर्षाचा काळ जर सोडला तर सलगपणे या स्पर्धा आपण आयोजित करतो आहोत. दरवर्षी याच्यामध्ये नवनवीन सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता आपण ती राष्ट्रीय स्तरावरती करतो आहोत. खरं म्हणजे मागच्या वर्षीच आम्ही घोषणा केली होती की ही आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचा आमचा मानस आहे आणि त्या संदर्भामध्ये आमचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. येत्या 1-2 वर्षामध्ये ही स्पर्धा ही नाशिक विप्रो मॅरेथॉन स्पर्धा जी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरती नक्की पोहोचेल आणि केनिया असेल किंवा इतर जे या विभागामध्ये असणारे जे अग्रगण्य देश आहेत या क्रीडा प्रकारातले त्यातले बहुसंख्य खेळाडू या स्पर्धांमध्ये नक्कीच सहभागी झालेले आपल्याला दिसतील. आज आपण बघतो की अनेक स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. नाशिक शहरामध्ये सुद्धा अनेक स्पर्धा होतात. मध्यंतरी लोकमतने घेतली, त्याचप्रमाणे नाशिक रनच्या माध्यमातून काही स्पर्धा झाल्या, इतरही काही स्पर्धा खूप झाल्या. एवढ्यात तर मी या महिनाभरामध्ये अनेक स्पर्धांच्या उद्घाटनांना पण मी हजर होतो. परंतु 42.3 किलोमीटर असणारी पूर्ण मॅरेथॉन ज्याला म्हणतात अशी नाशिक विप्रो मॅरेथॉन ही एकमेव स्पर्धा आहे आणि त्याच्यामुळे हिचं वेगळेपण हे आपण टिकून ठेवलेलं आहे. अजून कोणीही दुसरं या फुल मॅरेथॉनचं आयोजन करण्यामध्ये अजून यशस्वी झालेलं नाही. केवळ आपणच या स्पर्धा आयोजन करतो. याचं कारण पण तसंच आहे की 42.3 किलोमीटरची ही स्पर्धा आयोजन करणं तसं सोपं नाही. याच्याकरता खूप मोठं टीमवर्क लागतं. या संपूर्ण 42 किलोमीटरच्या अंतरामध्ये जे काही स्पंजिंग स्टेशन असेल, वॉटरिंग जे स्टेशन्स असतील, वैद्यकीय सेवा ऐनवेळेस उपलब्ध करण्याची गरज असेल किंवा इतर सुद्धा ज्या अनुषंगिक गोष्टी असतात त्या सगळ्या करण्यासाठीचं जे मनुष्यबळ असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते सगळ्यांकडे उपलब्ध असणं तसं अवघड आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेकडे या सगळ्या गोष्टींची उपलब्धता असल्यामुळे आपण या स्पर्धांचं आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीपणे पार पाडतो आहोत. याच्यामध्ये आमचे सर्व क्रीडा शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील, या सगळ्यांचं मोठी मेहनत असते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनेक कमिट्यांचं नियोजन केलेलं आहे. आतापर्यंत त्याच्या वारंवार बैठका होत आहेत. त्याच्यामध्ये निवासापासून तर भोजनापर्यंतची सगळी व्यवस्था आपण केलेली. मला वाटतं ही महाराष्ट्रातील नाही तर भारतातील एकमेव मॅरेथॉन स्पर्धा असेल की जिथे निवास आणि भोजन या दोन्ही गोष्टी दिल्या जातात. असं कुठंच मी अजून बघितलेलं नाही.
तर आपण या दोन्ही गोष्टींची उपलब्धता करून दिलेली आहे. त्याचबरोबर दरवर्षी आपण बक्षिसाच्या रकमेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे. यावर्षी सुद्धा जवळपास 8.5 लाख रुपयाची बक्षिसं ही वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण मॅरेथॉन असेल, त्याच्यानंतर 21 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल, त्याच्यानंतर फन रन असेल, असे वेगवेगळे वयोगट आणि वेगवेगळे अंतर असे याच्यामध्ये ठेवलेले, ज्याला ज्या अंतरामध्ये योग्य वाटेल त्या ठिकाणी तो स्पर्धक भाग घेऊ शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी झालेली आणि गेल्या वर्षी जितके पार्टिसिपंट्स याच्यामध्ये होते त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त पार्टिसिपंट्स यावर्षी सहभागी होण्याची शक्यता आहे. रजिस्ट्रेशन चांगले झालेले आहे आणि भारतातले जे काही नावाजलेले धावपटू आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये जो मोठा गट आहे महत्त्वाचा त्याच्यामध्ये नोंदणी ऑलरेडी केलेली आहे आणि अजूनही मला वाटतं 2 दिवस शिल्लक आहेत नोंदणीसाठी. या 2 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला अजूनही काही नोंदणी होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे या स्पर्धाचं जे नियोजन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. या स्पर्धांना जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग मिळावा त्याकरता आपल्या सगळ्या पत्रकारांची गरज आहे. मग ते वृत्तपत्र पत्रकार असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक असतील यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केलेले आहे. तसंच आता याही स्पर्धांचं आपण चांगली प्रसिद्धी करावी. नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी तिथं हजर राहावं. बरोबर 5:30 वाजता फ्लॅग ऑफ होईल, कारण त्याच्यामध्ये 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे करता येत नाही. त्याच्यामध्ये कालच आम्हाला जी काही आमची अपेक्स बॉडी आहे तिथनं परमिशनचं पत्र पण मिळालेलं आहे या स्पर्धांच्या आयोजनासाठी. जी ऑल इंडिया लेवलला जी कमिटी असते त्यांच्याकडनं ते आपल्याला परवानगी घ्यावी लागते. त्याच्याकरता काही रक्कम आपल्याला रेकग्निशनसाठी भरावी लागते. ती सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत. पोलीस आयुक्त आणि पोलीस जे काही SP आणि CP या दोघांना आम्ही पोलीस बंदोबस्तासाठी पत्र दिलेले आहे. दोघांनी पण पोलीस बंदोबस्त देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे स्वयंसेवक आहेत, विविध महाविद्यालयातील NCC असेल, NSS असेल, त्याचप्रमाणे नेव्हल NCC असेल, स्काउट गाईडची मुलं असतील, हे सगळेजण या स्पर्धांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि शिस्त ठेवण्यासाठी मदत करणार आहे. आमची सगळी टीम, आमचे शिक्षक कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. तर या सगळ्या गोष्टींना आपण चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त सहभाग आपण करावा. आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे सगळं करावं असं या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो आणि त्याकरताच आपण या ठिकाणी आपल्याला. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.